नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. चिंचवली डोंगराला मोठ्या भेगा, गोटलवाडीवर भूस्खलनाचे गंभीर सावट, ग्रामस्थांची तातडीच्या स्थलांतराची मागणी. पुरात HPCLचे सिलेंडर गेले वाहून, पातळगंगा नदीत सिलेंडरचा प्रवाह, सिलेंडरसाठी ग्रामस्थांची एकच झुंबड. राजेवाडी अंबडवे महामार्गावर निकृष्ट कामाचा आरोप, पहिल्याच पावसात रस्ता खचला, अपघाताचा धोका वाढल्याचा दावा. आणि महामार्गालगत अनधिकृत भंगार गोदाम असल्याचा आरोप, राखीव जागेवर भंगार गोदामाचे अतिक्रमण, कारवाई होणार का, नागरिकांचा सवाल. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी आणि दहिवली गुडुपवाडी येथील भीषण भूस्खलनाच्या घटना ताज्या असतानाच आता चिंचवली गोटलवाडीवर देखील संकटाचे काळे ढग दाटून आलेत. ढगफुटी सदृश मुसळधार पावसानंतर येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी डोंगर तब्बल 3 ते 4 फूट खचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. त्यामुळे संपूर्ण गोटलवाडी वस्तीवर भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. डोंगराचा काही भाग सरकत असल्याची स्पष्ट चिन्ह दिसत असल्याने प्रत्येक पावसाच्या सरीसोबत धोका वाढतोय अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वी दहिवली गुडुपवाडी येथे 5 घरांवर दरड कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची भीती अजूनही नागरिकांच्या मनातून गेलेली नसतानाच चिंचवलीतील परिस्थितीनं चिंता अधिक वाढवली आहे. स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करून धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आणखी एखादी दुर्दैवी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा तसेच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला रघुवीर घाट सध्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे अत्यंत धोकादायक बनलाय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील धबधब्यांनी अक्षरशः रुद्रावतार धारण केला असून प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह कोसळत आहे. या धबधब्यांमधून केवळ पाणीच नव्हे तर मोठमोठे दगड, माती आणि दरडी देखील वाहून येत असल्याने संपूर्ण घाट परिसरात गंभीर धोका निर्माण झाला आहे. याच दरम्यान पर्यटनासाठी रघुवीर घाटात गेलेल्या खेडमधील काही तरुणांना अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःची सुरक्षित सुटका करून घेतली, घरी परतण्यात यश मिळवलं. मुसळधार पावसामुळे घाटातील अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढला असून परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. त्यामुळे धबधब्यांच्या जवळ जाणे किंवा पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रघुवीर घाट आणि कोयना बॅकवॉटर परिसरात पर्यटन टाळावे, धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला परिसरात दरडी कोसळणे, दगड घसरणे आणि झाडे पडण्याचा धोका वाढला आहे. यापूर्वी अतिवृष्टी दरम्यान रायगडवरील पायऱ्यांवर काही पर्यटक अडकले होते, तसेच दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोणती जीवितहानी टाळण्यासाठी महाड प्रांताधिकारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 8 जुलै ते 9 जुलै या कालावधीत शीत दरवाजा आणि नाणे दरवाजा येथून रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या कालावधीत कोणालाही या मार्गाने प्रवेश दिला जाणार नाही. हवामानातील बदल आणि पावसाची तीव्रता लक्षात घेऊन पुढील निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. दरम्यान नागरिक आणि पर्यटकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, प्रतिकूल हवामानात अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला देखील बसलाय. चावणे जांभिवली परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर HPCL कंपनीच्या परिसराची संरक्षक भिंत पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे कोसळली. त्यामुळे कंपनीच्या आवारात ठेवलेले मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर शेजारील ओढ्यातून वाहत जाऊन थेट पाताळगंगा नदीत पोहोचले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुराच्या पाण्यात वाहून जाणारे सिलेंडर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अनेक ग्रामस्थ वाहून आलेले सिलेंडर मिळवण्यासाठी पाण्यात उतरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिकांच्या दाव्यानुसार हजारो सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले, मात्र नेमके किती सिलेंडर वाहून गेले याबाबत कंपनी किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत सापडलेले HPCLचे गॅस सिलेंडर तात्काळ HPCL कंपनी, जवळचे अधिकृत डीलर, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण येथे जमा करावेत। तसेच स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिलेंडरची कोणतीही छेडछाड करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात येणार असून आवश्यक निर्णय त्वरित घेतले जातील असे आश्वासन देण्यात आले। या संदर्भातील भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांबाबत सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात रस्ते, पूल, वीज पुरवठा, मोबाईल नेटवर्क, पाणी पुरवठा तसेच पावसामुळे विस्कळीत झालेल्या मूलभूत सुविधांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली। दरम्यान जनतेच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असा निर्धार भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला। मंडणगड तालुक्यातील राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी कंत्राटदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। पहिल्याच मुसळधार पावसात बाणकोट रोड परिसरात रस्त्याची दुरावस्था होऊन काही भाग खचल्याचे समोर आले, तसेच रस्त्याखालून पाणी वाहत असल्याचे देखील निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। यापूर्वी याच महामार्गावरील तुळशी घाटात दरड कोसळून मूळ रस्त्यावर चिखल पसरल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक अधिक धोकादायक बनल्याचं सांगितलं जात आहे। संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप अरविंद येलवे यांनी केला। या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच महामार्ग तातडीने सुरक्षित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास संघर्ष समितीतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील अरविंद येलवे यांनी दिला आहे। आजची घटना गेले 7 वर्ष आपण या प्रतीक्षेमध्ये आहोत की जेणेकरून हा रस्ता चांगल्या प्रकारचा होईल आणि इथल्या मंडणगड वासियांना चांगला प्रवास करता येईल। त्याच्यासाठी अनेकदा आपण उपोषणे केलेली आहेत, अनेकदा निवेदनं दिलेली आहेत आणि असं असताना सुद्धा जो हा रस्त्याचं जे हे काम चाललं आहे पूर्णपणे गलिच्छ दर्जाचं काम आहे, सरळ निदर्शनात येत आहे। तर रस्त्याला जर एवढा मोठा जर बोगदा पडतो तर काँक्रीटच्या खालून जर पाणी जात आहे तर कुठेतरी ही लाजीरबाब गोष्ट आहे। आता तर ते साईडच्या ज्या भिंती त्यांनी बांधले, गटर लाईनच्या बाजूला जे भिंत बांधले त्या भिंतसुद्धा एवढ्या गलिच्छ दर्जाचे आहेत की त्यांना तडे गेलेले आहेत। जर आज आपण जर बघितलं इथं तर हे जे आता ते खूपपट्टी लावण्याचं जे काम चाललेलं आहे ते असंच चालू आहे गेले 7 वर्ष त्यांचं। कारण ऐन पावसाच्या तोंडावरती त्यांनी काम करायला घेतलं। आपण 2 महिने झाले काँक्रीट खडी अंतरून ठेवली आणि 2 महिन्यानंतर जेव्हा पाऊस तोंडावरती येतो तेव्हा काँक्रिटीकरण चालू करतात। बाजारपेठमध्ये सुद्धा तीच अवस्था, रस्ता बाजारपेठच्या बाहेर सुद्धा तीच अवस्था। आज सेनाला घाटामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली की तिथं मोठी दरड आरली गेली। आणि जर असं जर वारंवार जर ह्या गोष्टी घडत असतील तर या अक्षय कन्स्ट्रक्शनला एक धडा शिकवावा लागेल। कारण आपण जर बघितलं तर आता एवढ्या मोठ्या जर दुर्घटना होत आहेत, पावसाने नुकसान होत आहे, पण इथलं तालुका प्रमुख म्हणून जे तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांनी येऊन या ठिकाणी पाहणी करायला पाहिजे होती की बाबा हे काम कशा प्रकारे चाललंय, कोणत्या प्रकारे चाललंय, कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे। पण तहसीलदारांनी याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे की काय व्हायचं ते नुकसान इथल्या नागरिकांचं होऊ द्या, आम्हाला काय बघता, आम्ही आमच्या खुर्चीत बसणार, आम्ही आदेश देणार नाही, आम्ही निघून जाणार। पण ग्राउंड लेवलला उतरून जे खऱ्या अर्थाने कामाची पाहणी करून ते जे संबंधित अधिकाऱ्यांकडून ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून ते काम करून घ्यायला पाहिजे। हा इथला कोणताही प्रशासकीय किंवा कोणताही ठेकेदार त्या पद्धतीने काम करून घेत नाही। ह्या नॅशनल हायवेचा जो ठेकेदार आहे अक्षय कन्स्ट्रक्शनचा, हा तर ह्या रस्त्याकडे फिरून बघतच नाही। त्यांनी
माणसं इथे येऊन फक्त काम करतात आणि ते काम थूकपट्टी लावण्याचं काम होत आहे. गटर लाईनला जे वरती ते त्यांनी कॉन्क्रीट अंतरलेलं आहे, त्या कॉन्क्रीटला सुद्धा होल पडत चाललेले आहेत, गटर लाईन आरत चाललेले आहेत. अशा मोठे मोठे या रस्त्याची दुर्घटना आहेत. त्याच्या संदर्भात आम्ही काही दिवसातच मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहोत आणि ते छेडणार. आणि ते नुसतं आंदोलन नसेल ते मग ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, मग ज्या ठिकाणी जे काम करणारे असतील, जे गलिच्छ दर्जाचं काम होत असेल, त्यांना कोणत्या प्रकारे धडा शिकवायचा तो आम्ही आमच्या पद्धतीने मग शिकू. कारण गेले 7 वर्ष आम्ही याच्यासाठी लढतोय आणि लढत आलोय. आणि असं असताना सुद्धा जरी असं घडत असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अनधिकृत भंगार गोदामाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अनेक वर्षांपासून हे भंगार गोदाम सुरू असून संबंधित जागेवर असा व्यवसाय करण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं समोर आलंय. ही गाडी चालवायला परमिट लागतो का नाही? बरोबर. मग हा धंदा करायला पण परवानगी लागते. ग्रामपंचायतीची परवानगी आहे का? मला दाखवा. काय नाही ना. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असताना गोदामाशी संबंधितांकडून आवश्यक परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गालगत राखीव असलेल्या जागेवर भंगार ठेवून अतिक्रमण केल्याचं देखील समोर आलं आहे. या कथित अनधिकृत व्यवसायामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, तसेच संबंधितांवर शासनाकडून कारवाई किंवा फौजदारी गुन्हे दाखल होणार का, याकडे आता स्थानिक नागरिकांसह सर्वांचं लक्ष लागलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांनी. आज आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आहोत. हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा आहे आणि या मुंबई गोवा महामार्गालगत एक भयान स्थिती या ठिकाणी आहे की तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता. अगदी ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे भंगारचे गोदाम या ठिकाणी साठवले गेलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे भंगारचं गोदाम आहे की अगदी राष्ट्रीय महामार्ग अगदी हायवे लगत हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठा केला गेलाय. आणि इथून काही प्रमाणात जो काही भंगार उचलला जातो त्याचे हे मोठमोठे ट्रक्स या ठिकाणी उभे केलेत. अगदी महामार्गालगत हा सगळाच प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतोय. एकतर खरं पाहता ही जागा अशा प्रकारे वापरता येते, कारण ही जी काही जमीन आहे, ही जागा आहे ती राष्ट्रीय महामार्गाची येते आणि याच्यावर हे अतिक्रमण आहे की काय. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी एक भयान स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे हायवे लगत या सगळ्या गोष्टी अगदी नजरेसमोर असताना हे दुर्लक्षित का केल्या जातात, यामागचं सत्य काय हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी. महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या शासकीय दालनात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाड नगरपालिकेचे नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आपल्या दालनात शासकीय कामकाज करत असताना शिरूर पाण्याच्या पाईपलाईनवरून विचारणा करण्यासाठी संबंधित तिघे त्यांच्या दालनात गेले होते. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर कॉलर पकडून शिवीगाळ, हाताबुक्क्यांनी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग करत आहेत. दरम्यान महाड नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरील कथित हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 1 पथकानं घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत असलेल्या एका आरोपीला अटक करत तब्बल 13 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 21,77,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 256.96 ग्राम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोकड आणि इतर साहित्याचा समावेश आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष 1 पथकाने लक्ष्मण क्षीरसागर वय वर्ष 48 याला ताब्यात घेतलाय. चौकशी दरम्यान त्याने नवी मुंबईत परिसरातील 13 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपी विरुद्ध रबाळे, कोपरखरणे, वाशी, तुर्फे तसेच खालापूर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी एकूण 41 गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या अनेक प्रकरणांचा छडा लागला असून पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ला तांत्रिक विश्लेषणाद्वारे सीसीटीव्ही अनालिसिसद्वारे एक आरोपीची माहिती मिळाली, ज्याचं नाव लक्ष्मण सुरेश शिवशरण आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. अधिक चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की या आरोपींनी नवी मुंबई परिसरामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्यावर पूर्वीचे 49 गुन्हे आहेत आणि या आरोपीकडून 21,25,000 रुपयांचा सोने तसेच चांदीचा
घरफोडीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, रबाळे MIDCचे 5 गुन्हे आहेत, कोपरखैरनेचे 2, वाशीचा 1 आणि तुर्भे पोलीस स्टेशनचा 1 असे गुन्हे त्या आरोपीवरती दाखल आहेत. मग तेच आहे की कुठल्याही आरोपीकडून म्हणजे त्यांनी किती गुन्हे केले आणि कुठल्या गुन्ह्यात किती मुद्देमाल चोरला, त्याचं काय डिस्पोजल केलं, तर त्याचं खूप सखोल इंटरोगेशन करावं लागतं आणि ते मी सांगेन आमचे सिनियर PI विकास घोडके, निलेश महाडिक API आणि PSI बोरुडे आणि त्यांची पूर्ण टीम, ज्यामध्ये काही आमचे लोक खास विशेष टेक्निकल अनालिसिस वरती पण आहेत. म्हणजे त्याचा फोनचं काही मुवमेंट असेल, CCTV अनालिसिस असेल आणि इतर काही डेटाचं माहिती मिळवण्यासाठी ते सगळ्यांची मी नावं सांगेन. ASI अशोक खैरे, हवालदार चंद्रकांत कदम, हवालदार विश्वास भोईर, महिला पोलीस हवालदार अंजली विशे, पोलीस नाईक अझहर मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, भारत सानप, विशाल सावरकर आणि महिला पोलीस शिपाई स्नेहा घोरपडे या सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.